एतदुरासुरमणुसिन्धवन्दितम् दोदगायिकम् ममलम् प्रणमामि वर्धमानम् तीर्थम् धम्मसकटारम् ते गुणतीर्थयरे सद्भवति देवी शोधतलभागे कमनीय नानदर्शनम् चरित तव वीर्यायारे एते सौवे समगम् पतेगमेव पतेगम् वन्दामि यवर्तन्ते अर्हन्ते मानुषे चेते इच्छार्हन्ताणम् सिद्धाणम् कर्णमगणराणम् अजावयवगाणम् सावुणम् चैव सौरेशिम् तेषं विशुद्धदंसन नानपाणासमं समासेज उपसंपयामि सम्मं यत् निर्वाण संपत्ति। बंद प्रवचन सार ज्ञान तत्व प्रज्ञापन प्रथम अधिकार त्यामध्ये गाथा नंबर 45 गाथोपार पुण्यफला अरहंता ते किरिया पुनोयोदया मोहादिं विरहिता तम्मासाकायिकं किमताम्। आचार्य बंधू बाबा पहिल्या ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये जीवाचा केवळ ज्ञान स्वभाव आहे. केवळ ज्ञान स्वभावाचे शक्ती तो प्रदर्शन करत आहे. त्या शक्तीचे त्यांच्यामध्ये पर्यायामध्ये अभिव्यक्ती झालेली आहे. असे अनंत परमात्मा कार्यरूपाने त्यांच्यामध्ये ती शक्ती आहे आणि तशा प्रकारची शक्ती कारणच कार्यरूपाने परिणमन करीत असतात. प्रत्येकामध्ये कारणरूपाने आणि कार्यरूपाने परिणमन करण्याचा स्वभाव आहे. त्या शक्तीला तुम्ही पर्यायामध्ये प्रगट करू शकता. असा आचार्य या ठिकाणी आपल्या कारण आणि कार्याची ओळख करून देतात. मागल्या 44 राज्यात सांगितलं होतं की क्रिया आणि त्या क्रियेचं फळ अनंतांना बंध उत्पन्न करत नाही. कारण आघाती कर्मामध्ये होणाऱ्या शरीराच्या क्रिया, योगाच्या क्रिया ते शरीराचं कार्य आहे. प्रतिजीवी गुणाकडे ते काम करतात, अणुजीवी गुणाला काम करत नाही. म्हणून त्यांना बंध क्रिया त्यांची बंधाला कारण नाही असं 44 गाथेमध्ये सांगितलं. आता 45 गाथेला आचार्य शीर्षक देतात इस प्रकार होने से तीर्थंकरों के पुण्य का विपाक अकिंचित कर ही है, कुछ करता नहीं है. स्वभाव का किंचित घात नहीं करता, अब ऐसा निश्चित करते हैं. अब तीर्थंकर काय झाले? पक्ष. पुण्याचा विपाक म्हणजे पुण्य कर्माचा उदय, म्हणजे विशेष रूपाने पाप देणे म्हणजे फलदान शक्ती.
तीर्थंकराला त्यांचा पुण्याचा उदय अकिंचित कर आहे. अकिंचित कर आहे हे साध्य म्हणजे ते पुण्याच्या उदयाने तीर्थंकराच्या जीवामध्ये होणाऱ्या क्रिया ज्या आहेत त्या क्रियाच्याद्वारे अणुजीवी गुणामध्ये जे अनंत चतुष्टय रूपची उत्पत्ती झालेली आहे त्या अणुजीवीच्या अनंत चतुष्टय रूप गुणाच्या मध्ये ती क्रिया घात करत नाही. जे शरीराच्या होणाऱ्या क्रियेच्या द्वारे जीवाच्या अणुजीवी गुणामध्ये काहीही फरक पडत नाही. आघाती कर्म शरीराचं शरीरावरती काम करत आहे आणि घाती कर्माच्या अभावामध्ये अणुजीवी गुणामध्ये पूर्ण शुद्धता प्रगट झालेली आहे. जी पूर्ण शुद्धता प्रगट झालेली आहे त्याच्यामध्ये ते घात करत नाही. म्हणून या गाथेमध्ये दोन साध्य आहेत. पक्ष एक आहे आणि हेतू दोन आहेत. पक्ष एक तीर्थंकर तीर्थंकर साध्य दोन अकिंचित कर आणि बंधनकारक नाही. साध्य दोन साध्य दोन असेल तर साध्यासाठी हेतू ही दोन प्रकारचा आहे. अर्गांवर अनंत भगवान मोहरहित है इसलिए मोक्षायिक मानी गई है. लोग अर्थ करतात अनंत भगवान पुण्य फल वाले हैं. त्यांनी काय केलं अनंत भगवान झाले पक्ष पुण्य फळ वाले आहेत. म्हणून त्यांनी काय म्हणलं अनंत अवस्था पुण्याने प्राप्त होते. ते अनंत भगवान पुण्य फळ वाले आहे म्हणजे त्यांनी काय म्हणतात सर्व हे व्यवहारावासी जो अनंत भगवान पुण्यकर्माचं फळ आहे. पण ते पुण्यकर्माचं फळ त्यांनी चालणे फिरणे किंवा त्या याच्यामध्ये काय म्हणतात त्याला हे दिवेध्वनी किरणे हे फळ आहे ना सर त्याचं. ते आहे पण ते अज्ञानी त्याला मानतात ना. म्हणून काय केलं अनंत भगवान मोहरहित आहे म्हणून ते क्षायिक त्यांना क्षायिकी म्हटलं गेलं. मग अनंत भगवान मोहाने रहित आहेत किंवा अनंत भगवान क्षायिक ज्ञान आहे. म्हणजे ते असं काय करायचं असं एक प्रतिज्ञा वचन करायचं. अनंत भगवान हे काय आहे पुण्याचं फळ आहे. अनंत अवस्थेमध्ये क्षायिक ज्ञान मोहादीने रहित. क्षायिक जर सिद्ध केलं तर मोहादीने रहित हे हेतू दिला किंवा मोहादीने रहित आहे आणि क्षायिक ज्ञान आहे त्यांना असं जर दोन्ही सिद्ध केलं तेव्हा अनंत भगवान त्यांना अनंत अवस्था प्राप्त झाली. मग अनंत अवस्था जी प्राप्त झाली ती अनंत अवस्था फळ आहे एक अपेक्षा. ती अनंत अवस्था फळ शुद्धोपयोगाने प्राप्त झालेली आहे. पुण्याने अनंत अवस्था मिळत नाही. शुद्धोपयोग साधन झालं. मग 12 गुणस्थान 7व्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत चौपक श्रेणीमध्ये जे शुद्धोपयोग परिणाम होता त्या शुद्धोपयोग परिणामाच्या कारणाने अनंत अवस्था अनंत चतुष्टय अवस्था प्राप्त झाली. म्हणून अनंत अवस्था शुद्धोपयोगाचं फळ आहे. अनंत अवस्था पुण्याचे फळ नाही. म्हणून जीव झाला पक्ष अनंत अवस्था ही झाली साध्य आणि शुद्धोपयोगाचं फळ आहे हेतू. पुढे काय की अनंत भगवान
शुद्धोपयोगाचं फळ हे साधन झालं ना सर. तेच म्हणते ते अनंत भगवान जीव झाला, पक्ष घेतला ना, जीव पक्ष झाला, अनंत भगवान साध्य घेतला, म्हणजे ती अवस्था प्राप्त झाली फळ, आणि शुद्धोपयोगाचा परिणाम आहे त्याचं साधन सांगितलं. मग याच्याने अनंत अवस्था प्राप्त होते, पुण्यफळामुळे नाही. मग शुद्धोपयोगाने अनंत अवस्था प्राप्त होते. हा काही एक द्रव्यामध्ये साध्य साधन भाव आहे. तुम्ही पुण्यामुळे अनंत अवस्था प्राप्त होती मानले तर दोन भिन्न द्रव्यामध्ये साध्य साधन संबंध मानला, तो नाही स्वीकार करत अध्यात्म ग्रंथामध्ये. पण का तर मग अनंत भगवान काय, अनंत भगवान त्यांची क्रिया अवदैक आहे, त्यांची क्रिया अवदैक आहे. मग ती अवदैक क्रिया काय आहे तर पुण्यफलवाले असल्यामुळे. पुण्यफलवाले असल्यामुळे अवदैक क्रियेच्या बाबतीत पुण्यफल म्हटलेलं आहे. तिकडून लावायचं. पण लोक काय म्हणतात बघा, पुण्याने अनंत अवस्था मिळते की नाही, मिळतं. मग पुण्य करा तुम्ही अनंत होता. म्हणजे लोकांना भिन्न साधनाच्याकडे भिन्न साध्याची सिद्धी सांगू लागले. आचार्य सांगतात अनंत अवस्था काय, मुनी अवस्था काय, सर्वसात्व गुणस्थान काय. सात्व गुणस्थान प्रथम क्षम सम्यक्त चारी गतीमध्ये प्राप्त होते. मग अनादि मिथ्या गती प्रथम क्षम सम्यक दर्शन प्राप्त करायला आहे. तर प्रथम क्षम सम्यक दर्शन सुद्धा पुण्याने प्राप्त होत नाही. कारण करण लब्धीमध्ये पुण्य परिणाम आहे, शुभ भाव आहे, सविकल्प स्वसंवेदन आहे. सविकल्प स्वसंवेदन करण परिणाम करण लब्धी पुण्य आहे. आणि पुण्याला ठेवून प्रथमक्षम सम्यक दर्शन प्राप्त होत नाही. करण लब्धीमध्ये प्रथमक्षम सम्यकाचा प्रध्वंसा भाव आहे. प्रध्वंस भाव म्हणजे वर्तमान काळामध्ये भविष्य काळाच्या पर्यायाचा अभाव प्रध्वंसा भाव आहे. आणि प्रथमक्षम सम्यकतामध्ये करण लब्धीचा प्राग अभाव आहे. बरोबर. म्हणून तिथे आचरण करतात करण लब्धी म्हणजे कधीही सम्यक दर्शन होत नाही. जे पुण्य परिणामाने औक्षमिक शाौक्षमिक शारीरिक सम्यक दर्शन होत नाही. तर मग पुण्याने अनंत अवस्था कशी प्राप्त होते, होत नाही. म्हणून अनंत भगवंतांच्या क्रिया उठणे, बसणे, चालणे, द्विजणी चिरणे, परत द्विजणी बंद होणे, अवदैक क्रिया, हे सगळे अनंत भगवंताच्या क्रिया काही अवदैक आहे. कारण पुण्यफलवाले असल्यामुळे. असे दोन हेतू आणि दोन साध्य या ठिकाणी पक्ष एक आहे. एक आगम भाषेच्या अपेक्षेने आणि एक अध्यात्म भाषेच्या अपेक्षेने. मग एकच हेतू कसा मान्य करतात लोक? मग त्यांना पुण्याने, तुम्हाला श्रावकाला पुण्यामध्ये अडकवायचं आहे, पूजा करा, प्रार्थना करा, तुला आहार करा, विहार करायला घेऊन जावा. एवढं ज्ञानी असताना सुद्धा त्याचा आगमाचा हेतू सांगून अध्यात्माकडे वळून सांगितल्यास आपलं ज्ञान वाढते ना सर आणखीन. पण त्यांना काय, श्रावक ज्ञानी झालं तर आपल्याला कोण विचारणार अशी त्यांना भीती आहे. या भावापुरतच बघतात. मग ते या भावापुरतच बघतात आणि बघतात. मग त्याच्यामुळे काय, अशा जीवाला परत जैन धर्म परत मिळत नाही. दोन्ही हेतू सांगून ते सांगा, खरंच सांगा, शब्दार्थ सुद्धा बरोबर करा, भावार्थ बरोबर सांगा. म्हणून मग या ठिकाणी मग ती क्रिया जी आहे, क्रिया अवदैक आहे, आणि ते क्रिया न इच्छा करता होतात.
म्हणून जीवाने 16 करण भावना पाहिल्या होत्या. मग 16 करण भावना पाहत असताना 16 भावना होत्या. मग 16 भावना खंड खंड रूप आहेत, अखंड नाही. मग त्या 16 प्रकारच्या भावना पाहत असताना विषय एक अपेक्षेने पर आहे. पर विषयाला लक्ष करून पाहिलेल्या 16 भावनाचे पुण्याचे परिणाम ते बाहेरचीच वस्तू तुम्हाला आणून देतात. ती पराला लक्ष करून वाहिलेली भावना तुम्हाला शरीराला अणुजीवी प्रतिजीवी गुणाला शरीरावरतीच फळ देतात, आत्म्याला देत नाही. म्हणून देवगुरु शास्त्राला लक्ष करून जेवढं पुण्य केलं मिथ्या दृष्टी नाही, त्याला भविष्य काळामध्ये धनसंपत्ती देवगुरु शास्त्राचं सानिध्य आणून देत, पण शुद्धोपयोगाला प्राप्त करू देत नाही. मग सम्यक दृष्टी देवगुरु शास्त्राला परविषयाला लक्ष करतो. त्या परविषयाला लक्ष करून देवगुरु शास्त्राने काय सांगितलं? देवाने सांगितलं की प्रत्येकाचा आत्मा स्वतःच्या शरीरामध्ये आहे, म्हणून मी डोळे दाखवून माझ्या आत्म्याचं ध्यान करतो. तसं तूही माझ्यासारखं स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान कर. हे देव भगवान सांगतात. गुरु सांगतात मी जसं 3 वेळेला सामायिक करतो जीववाणीचं अध्ययन करून, तसं तोही काय करत ध्यानाला बसत जा. गुरुने ते सांगितलं. आणि जीववाणी सांगते मोक्ष, ध्यानाने मोक्ष होतो, ध्यानाने तुम्ही दर्शन होतं. देवगुरु शास्त्र सांगतात ध्यान करा, ध्यानाने मोक्ष मार्गाची सुरुवातून मोक्ष होतो. पण तरी काय म्हणतात, देवगुरु शास्त्राने सांगितलं एक आणि सम्यक दृष्टी त्याच प्रकारे करतो. सम्यक दृष्टी शुद्ध आत्म्याचं ध्यान पण करतो आणि बेरंगामध्ये देवगुरु शास्त्राची पूजा भक्ती आधी करतो. स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या ध्यानामुळे सम्यक दर्शन राहिलं. सम्यक दर्शन से मनुष्य देवगतीमध्ये गेला आणि देवगुरु शास्त्राला लक्ष केल्यामुळे जैनकुल मिळालं आणि परत देवगुरु शास्त्र त्याला उपलब्ध झाले. त्याच परत देवगुरु शास्त्राच्या आणि त्यात परत स्वभावाकडे येतो, परत त्यांची पूजा भक्ती करतो. जोपर्यंत श्रेणी चढत नाही तोपर्यंत त्या पद्धतीने कार्य होतं. श्रेणी आरूढ झाले की बाहेरचे विचार बुद्धिपूर्वक संपले. मग पहिल्या शुद्ध ध्यानामध्ये पृथकत्व वितर्कामध्ये बाकीचे विचार असतात, ते बुद्धिपूर्वक असतात आणि बुद्धिपूर्वक शुद्ध उपयोग असतो. आणि त्या शुद्ध उपयोगाचा फळ अनंत अवस्था प्राप्त होऊन सिद्ध अवस्थेला प्राप्त होतो. म्हणून सांगितलं की पंचम काळामध्ये जैन लोक जैन धर्माचा ऱ्हास करणार आहे. जैन धर्माचा एक राजकीय स्वीटांवर जैनाचे मंदिर तीर्थक्षेत्र काबीज करून तो घेऊ लागला. इकडे एक जण तीर्थाच्या क्षेत्राचा ऱ्हास करायचं काम एक श्वेतांबर करू लागले. इकडे त्यागी व्रती पुण्याने सम्यक दर्शन होतं, पुण्याने अरिहंत अवस्था होते, पुण्याने सगळं होतं ते सांगू लागले. पण तेही जैन धर्माचा ऱ्हास करू लागले. पंचम काळामध्ये अन्य काळामध्ये तर अन्य राजे अन्य धर्माचे लोक जैन धर्माचा ऱ्हास करत होते, लोकांना मारत होते, छात्र जाळत होते. आज आपलेच लोक जिनवाणी ठेवून खऱ्या तत्वज्ञानाला सांगत नाहीत, म्हणून ते काय केले, खऱ्या जैन धर्माचा ऱ्हास करू लागले. म्हणून सांगितले की या पंचम काळामध्ये सम्यक तत्वज्ञानाचा उपदेश न देता विरुद्ध उपदेश देऊन जो फक्त तावत्काळ आश्रय करण्यासाठी आहे त्यालाच शाश्वत आश्रय करण्यासाठी मानून खोटा उपदेश देऊन पापबंध बांधून 7 करोड मुनी निगोदाला जाणार आहे.
कशामुळे तर मग असा जो सम्यक सावली तो देतात तर त्यांना त्याचं फळ भोगावं लागतं. म्हणून असं या ठिकाणी 2 तांचे 2 तारण अशा प्रकारे लावूया. टीका. अरन भगवान जिनके वास्तव में पुण्य रूपी कल्पवृक्ष से समस्त फल भली भांति परिपक्व हुए हैं, ऐसे ही है. अरन भगवंतांचे ज्यांचे वास्तविकमध्ये खरोखर पुण्यरूपी कल्पवृक्षाचे सर्व फळ भली भांति परिपक्व झालेले आहे. ते कर्म काय झालेले सम्यक रूपाने बांधलेले पुण्यरूपी कर्म उद्याला आलेले आहे. और उनकी जो भी क्रिया है वह सब उसके पुण्य के उदय के प्रभाव से उत्पन्न होने के कारण अवदयिक ही है. मग त्यांच्या जेवढ्या मागच्या गाद्या क्रिया सांगितल्या ते सर्व पुण्याच्या उदयामुळे उत्पन्न होणाऱ्या अवदयिकी आहेत. एकाच वेळेला अनंतापाशी 2 भावाचे 2 परिणामाच्या 2 फळ आहेत. एक सोलाकरण भावना केला होता, त्या सोलाकरण भावना पुण्याच्या उदयामध्ये केल्या. मग पुण्याच्या उदयामध्ये होणारे परिणाम, पुण्याच्या उदयामध्ये मिळालेलं फळ, त्या फळाच्या माध्यमातून होणारी क्रिया, कर्माच्या उदयामध्ये होणाऱ्या सर्व क्रियेला अवदयिकीच म्हटलं जातं. ती छद्मंताची असो किंवा अनंत भगवंताची असो. आता आपण जिनवाणीचा स्वाध्याय करत आहोत. मग जिनवाणीचा स्वाध्याय करण्याचे भाव, सांगण्याचे भाव, ऐकण्याचे भाव, हे सगळे कसे अवदयिक भाव, अवदयिक क्रिया आहेत. कारण पूर्वी बांधलेल्या पुण्यकर्माचा आता उदय आला आणि त्या पुण्याच्या उदयामध्ये आपण जिनवाणीचा अध्ययन करू लागलो. पुण्याच्या उदयामध्ये होणारी क्रिया सर्व अवदयिक आहे. म्हणून ते 5 भाव औक्षमिक, औक्षमिक, शाहीक, अवदयिक आणि पारणामिक. अवदयिक भावाचे 21 भेद केले. मग त्या अवदयिक भावाच्या 21 भेदामध्ये 4 गती आहेत. 4 गतीमध्ये अरन भगवान मनुष्य गतीचे जीव आहे. पण मनुष्य गती ही पहिले अवदयिक आहे. गमन करणे अवदयिक आहे, थांबणे अवदयिक आहे, बोलणे अवदयिक आहे, बोलण्याची क्रिया बंद होणे अवदयिक आहे. या सर्व क्रिया कर्माच्या पुण्यकर्माच्या उद्यात असल्यामुळे अवदयिक आहेत. मग ते अवदयिक असणाऱ्या क्रिया कशा आहेत? मग अवदयिक क्रिया अणुजीवी गुणावरती कार्य करतात. म्हणजे शरीर आदीमध्ये. आणि त्याच वेळेला त्या अरेंतापाशी अवदयिक ही क्रिया आहे, त्याच वेळेला क्षायिक ही क्रिया आहेत. 4 घाती कर्माच्या अभावामध्ये अनंत चतुर्थी रूप प्रगत परिणती झाली. ती अनंत चतुर्थी रूप परिणती क्षायिक आहे. याआधी क्रिया अवदयिक आहे. क्षायिक क्रिया बंधाला कारण नाही, इर्यापत आश्रवाला. पण अवदयिक क्रिया इर्यापत आश्रवाला बंधाला कारण आहे. म्हणून एकाच वेळेला बंध आणि अबंध दोन्ही आहे. कारण की दोघांच्या त्या क्रिया कशा सगळ्या जीव एक आहे. प्रति अवदयिक आणि क्षायिक 2 कार्य चालू आहे. एक मध्ये अवदयिक क्रिया बंद करते, क्षायिक क्रिया बंद करत नाही. अवदयिक क्रिया बंद करत असताना अवधीपूर्वक आहे. म्हणून तिथे इर्यापत आश्रव आहे, सांप्रदायिक आश्रम नाही. कशा आहे म्हणून त्या ठिकाणी काय सांगितलं?
म्हणून ती क्रिया एक अपेक्षेने बंधाला कारण नाही आणि क्षायिक आहे, म्हणून अवदैकाला सुद्धा क्षायिकी म्हटलं गेलं. म्हणून तिथे त्या ठिकाणी आचार्यांनी दाखवलेलं, त्या ठिकाणी देशील आचार्यांच्या टीकेमध्ये. किंतु ऐसी पुण्य के उदय से होने पर भी वह सदा अवदैकी क्रिया मोह राजा की समस्त सेना से सर्वथा क्षय से उत्पन्न होती, इसलिए मोह राग द्वेष उपरंजकों का अभाव होने से चैतन्य के विकार का कारण नहीं होती, इसलिए कार्यभूत बंध की अकारणभूतता से और कार्यभूत मोक्ष की कारणभूतता से क्षायिकी क्यों न माननी चाहिए? अवश्य ही माननी चाहिए। और जब क्षायिकी ही माने तब कर्म विपाक कर्मोदय भी उनके अनंत के स्वभाव विघात का कारण नहीं होता, ऐसा निश्चित होता है। अशी त्यांची पुण्याच्या उद्यामध्ये होणाऱ्या क्रिया ते सदा अवदैकी क्रिया आहे. आणि ते कसे आहे? महामोह राजा की समस्त सेना की सर्वता से उत्पन्न होती है. आता या ठिकाणी महामोह राजा दर्शन मोह आणि चारित्र मोह. तारेंतापाशी तर दर्शन मोह नव्हता, जीवापाशी मग चारित्र मोह होता. त्या चारित्र मोहाचा कारण संपूर्ण सर्वतांचे पारायण काळात झाला. म्हणून त्यासाठी मोह रागृती उपरंजका एकी उपराग मलिनता करणारे विकारी भाव दर्शन मोह आणि चारित्र मोहाच्या उद्यामध्ये जे जीवामध्ये उत्पन्न होतात, रागद्वेष उपरंजक म्हणजे उत्पन्न होणारे भाव, त्यांचा अभाव असल्यामुळे ते चैतन्य विकाराला कारणभूत नाही. ते अणुजीवी गुणामध्ये येणाऱ्या अनंत चतुष्टयाच्या तीही अनंत चतुष्टयाचीही क्रिया टाळायला चालू आहे. अणुजीवी गुणाची, अवदैक भावाची, प्रतिजीवी गुणाची ही क्रिया चालू आहे. पुण्याचाही उदय चालू आहे. शुद्धोपयोगाचंही फळ आहे. मग त्या शुद्धोपयोगाच्या फळाच्या पुण्याची क्रिया शुद्धोपयोगाच्या फळामध्ये काहीही विकार उत्पन्न करत नाही. म्हणून कार्यभूत बनणारा अकारणभूत ते मग ती कार्यभूत असणारी अवदैक क्रिया अकारणभूताने बंधाला कारणाने कार्यभूत मोक्षची कारणभूत असे मोक्षाला कारणभूत असणारी क्षायिकी क्यों न त्याला क्षयिका म्हणू नये, अवश्य मानना चाहिए. और जब क्षायिकी माने तब कर्मोदय उसके स्वभाव विघात नहीं होता. मग ती कशी आहे? क्षायिकी जीवापस्ती झाल्यामुळे त्याला अवदैकेला सुद्धा क्षायिकी म्हटलं गेलं. अवदैक सुद्धा क्षायिक म्हटले गेले. ते अवदैकच आहे. क्षायिक अशा प्रकारच्या अवदैक क्रिया असताना सुद्धा तो क्षायिक म्हणजे तिथं कर्मबंधन आहे, कारण तिथं मोह राग द्वेषाचा अभाव आहे म्हणून. नाही, दर्शन मोह नाही. मग श्रद्धा गुणामध्ये पूर्ण निर्मलता आहे, गुणामध्ये निर्मलता आहे, अतिंद्रिय समेत आनंद आहे, आनंद शक्ती आहे. अशा क्षायिकी क्रिया असताना सुद्धा त्यांच्यामध्ये अवदैकी क्रिया आहेत. ते पुण्याचं फळ आहे किंवा ती पुण्याची क्रिया आहे. ती पुण्याची क्रिया असताना सुद्धा त्या काळात त्यांना क्षायिकी क्यों न मानना चाहिए. मग त्यांना सुद्धा क्षायिकी माना.
और जब शाही की माने तो कर्म विभाग भी उनके स्वभाव विघाचा कारण नहीं होता. मग शाही मानल्यामुळे त्यांच्या कर्माचा उदय त्या अनंत भगवंतांना स्वभावाचा म्हणजे अनंत त्याचा घात करत नाही असं निश्चित होतं. म्हणजे त्याच्या औदैकाला सुद्धा शाही की माना माना म्हटले, जाणं म्हटलं नाही. मानामध्ये श्रद्धा करा, जाणामध्ये जाणा. जाणू नका माना. जाणण्यात काय जाणं? शाही क्रिया शाहीकच आहे, शाहीक औदैक नाही. औदैकाचा औदैक शाहीक नाही. पण शाहीक जे जीव आहेत अरंग परमात्मा त्या शाहीक जीवाच्या कर्माच्या उदयामध्ये अनंत चतुर्थी परिणती होत आहे. त्या शाहीक जीवामध्येच औदैक भाव होत आहे. आधार कोण आहे? शाहीक जीव आधार आहे. शाहीक जीव आधार आहे. शाहीक जीवाच्या आधारावरती औदैक क्रिया होत आहे. त्यांच्या आधारे झाल्यामुळे त्यांची म्हटली गेली. तुम्ही आता समजा काही दिवसांना आता निघाला 15-16 तारखेला तुम्ही अक्रोडला निघाला. आता काय केलं? भाडेकराला घर दिलं नाही. भाडेकराला घर दिलं. आता हे तुमचं घर माना. आता हे तुमचं घर समजून घरामध्ये नीट राहा. तुमचं घर समजा म्हणलं की नाही, माना म्हणलं की नाही, अवश्य माना. पण तुम्ही त्या घरात राहत असताना सुद्धा ते काय म्हणतात? घर आमचं नाही. माना तुम्ही राहता म्हणजे तुमचं माना. तुमचंच मानून घरामध्ये नीट राहावा, व्यवस्थिशीर करा, काय तोडाफोड करू नका. मग असं ते मानतात. पण ज्ञानामध्ये निर्णय काय आहे? हे भाड्याचं घर आहे. हे भाड्याचं घर आहे. त्यांनी तसं मानतात. तसंही त्यात शाही अनंत भगवंताला अनंत चतुर्थी झाल्यानंतर त्यांच्या मागतल्या गाथेतल्या ज्या सर्व क्रिया आहेत त्या जीवाच्या सद्भावात झाल्या म्हणून त्यांचे माना. आणि खालच्या गोष्टांवरती जीवामध्ये झालेल्या पण त्यांच्या मानू नका. त्यांचे माना. मग ते शाहीक क्रिया त्यांच्या आहे. मग ते शाहीक माना त्यांच्या मानलेच आहे. पण तो कर्म विपाक उदय पण कोणता? पुण्याच्या कर्माचा उदयाचा विपाक. तो चालणे आधी सर्व क्रिया अनंताच्या अनंत चतुर्थे रूप जीवाचा शाश्वत त्रिकालवरती स्वभाव आहे. अनंत चतुर्थे रूप पर्याय आहे. त्यामध्ये ते काहीही बाधक होत नाही. म्हणून शरीराची क्रिया कधीही आत्म्याच्या अनुजीवी गुणाचा घात करत नाही. मग जीवाचे रागद्वेष मोह अज्ञानरूप परिणाम जीवाच्या अनुजीवी गुणाचा घात करण्यासाठी कारण आहे. म्हणून तर काही समाचारमध्ये दोन व्यक्ती व्यायाम शाळेमध्ये व्यायाम करतात. शस्त्र एकच आहे दोघांपाशी. पण एकाला माती चिटकते, एकाला माती चिटकत नाही. मग शरीराची क्रिया समान असताना सुद्धा बंद होत नाही. शरीराची क्रिया समान आहे, व्यायाम समान आहे, सगळं करतात. पण एकाला बंद होतो, एकाला बंद होत नाही. कारण एकाने शरीराला तेल लावलेलं आहे, त्याला माती चिटकते. आणि दुसऱ्या जीवाने शरीराला तेल लावल्यानंतर त्याला माती चिटकत नाही. माती बंधाचं कारण खरं काय झालं? क्रिया बंधाचे कारण झाले नाही. त्या शरीराला लावलेलं जे तेल आहे ती तेलाची क्रिया, तेलामध्ये जो स्निग्धपणा आहे तो स्निग्धपणा बंधाचं कारण आहे.
मग दर्शन मोह आणि चारित्र मोह हे दोन्ही कसे स्निग्ध आहे. दर्शन मोहामुळे पण बंद होतो आणि चारित्र मोहामुळे पण बंद होतो. मग चारित्र मोहाचे अनंतानुबंधी, अप्रत्याख्यान, प्रत्याख्यान आणि संतुलन हे चार चौकडी तेही कसे आहेत, बंदच करतात. अनंतानुबंधी असो किंवा संतुलन असो, तिथे कशानुपर्ण ती राग कणिका विद्यमान आहे, ती बंदच करणार आहे. म्हणून 12व्या गुणस्थानामध्ये पहिल्यांदा वितराग होतो, नंतर 13व्या गुणस्थानामध्ये सर्वज्ञ होतो आणि सर्वज्ञ झाल्यानंतर हितोपदेशी होतो. पण पहिले वितरागता, नंतर सर्वज्ञता, नंतर हितोपदेशिता हा क्रम सांगितला. म्हणून मग तिथे अणुजीवी गुणामध्ये दर्शन व चारित्र मोह काम झालेला आहे. म्हणून तिथे सम्यक दर्शन आहे. सम्यक दर्शन म्हणजे सुख आहे, अनंत सुखी आहे. चारित्राचा अभाव झाल्यामुळे वितरागी आहे आणि पूर्ण ज्ञान झाल्यामुळे सर्वज्ञ आहे, शाही ज्ञान आहे. शाही ज्ञान आहे, सर्वज्ञ आहे, संपूर्ण पदार्थाला जाणतात. त्यांच्या ज्ञानामध्ये जाणणं काहीही शिल्लक राहिलं नाही. पण पूर्ण ज्ञान असल्यामुळे सुखी आहे, पूर्ण ज्ञान असल्यामुळे वितरागी आहे, पूर्ण ज्ञान असल्यामुळे नियार्थ परिणाम करण्याचे भाव आहे. म्हणून तिथे त्यांना बंधन नाही. आणि पुण्यकर्माच्या उदयामध्ये होणाऱ्या क्रिया, त्या क्रियेमध्ये सुद्धा अणुजीवी गुणामध्ये त्याचा घात करत नाही, पण करत नाही. आणि प्रतिजीवी गुणामध्ये बंद होतो. मग ते प्रतिजीवीमध्ये होणाऱ्या शरीराच्या क्रिया, शरीराला आघाती कर्माचा साता वेदनी आहे. मग वेदनीय आघातीमध्ये आहे. मग आघातीची क्रिया, आघातीचं परिणाम, आघातीचा बंध आणि आघाती शरीरालाच होणार आहे, आत्म्याला होणार नाही. म्हणून तिथे ती क्रिया होत असताना क्षयी जीवापाशी होते. म्हणून त्याला क्षयिकी म्हणा. ती औद्योगिक क्रिया क्षयिकी जीवाची होत असता त्यांच्या अणुजीवी गुणाचा घात करत नाही. म्हणून पुण्याचं फळ आर्यन भगवंताला बंद करण्यासाठी कारण नेमून अकिंचित कर आहे. जी पुण्याची क्रिया पुण्यबंधामुळे अनंत अवस्था होत नाही, पण अकिंचित कर आहे. पुण्याचं फळ विहारादी शरीराच्या अपेक्षेने आहे. म्हणून त्या अपेक्षेने 14व्या 13व्या गुणस्थानापर्यंत योग आहे, तोपर्यंत बंद आहे. आणि 14व्या गुणस्थानात अयोगी होतो तेव्हा अबंधक होतो. तेव्हा तिथे काय झाल्या, औद्योगिक क्रिया संपल्या, नवीन कर्मबंध संपला, सत्तेमध्ये सर्व कर्म निघून जातात आणि आत्मा एक समयामध्ये ऊर्ध्वगमन करून 7 राजू सिद्ध केले थांबतो. आर्यन भगवान के जो दिव्य धनी विहार आदि क्रियाएं हैं, वे निष्क्रिय शुद्ध आत्मतत्व के प्रदेश परिस्पंदन में निमित्तभूत पूर्वभूत कर्मों से उत्पन्न होती है, इसलिए अवैधिक है. आर्यन भगवंताची दिव्य आदीची क्रिया, ती क्रिया त्याच्या सगळ्या परिस्पंदनात्मक आहे. मन वचन कायाच्या निमित्तामध्ये आत्मप्रदेशामध्ये जे परिस्पंदन होतं, आणि त्या आत्मप्रदेशाच्या परिस्पंदनामुळे कर्माण वर्णा विसर्जोक्ते कर्माण वर्णा कर्म रूपाने परिणमन करतात. म्हणजे सांगितलं, निष्क्रिय शुद्ध आत्मतत्व प्रदेश परिस्पंद निमित्त पूर्वबद्ध कर्माने उत्पन्न होतात. मग आत्म्याचा प्रदेश
निष्क्रिय अपरिस्पंदन हे आत्म्याच्या प्रदेशाचं लक्षण आहे. निष्क्रिय शुद्ध आत्मतत्व, परिस्पंदन हे आत्मतत्वाचा स्वभाव नाही, परिस्पंदन नाही, कर्माच्या उदयात. म्हणून निष्क्रिय आत्मतत्वाचा स्वभाव आहे, अपरिस्पंदन आत्म्याचा स्वभाव आहे. म्हणून सिद्धाच्या प्रथम समयामध्ये निष्क्रिय अपरिस्पंदन रूप अवस्था तिथे उत्पन्न होते. आणि निष्क्रिय अपरिस्पंदन स्वभाव आहे. पण शरीराच्या सानिध्यात असल्यामुळे योग आहे. आणि जीवाच्या भावमनोयोग, भाववचनयोग आणि भावकायोग याचं निमित्त घेऊन द्रव्य शरीरामध्ये परिस्पंदन होतं. आणि त्या परिस्पंदनामुळे काय होतं, जीवाची कर्म येतात आणि त्याच्यामुळे काय होतं, ते कर्म बांधले जातात. मग असं निष्क्रिय शुद्ध आत्मतत्वाच्या विरुद्ध पूर्वबद्ध बांधलेल्या कर्माच्या उदयामध्ये परिस्पंदन रूप क्रिया होते. म्हणून त्यांना ती क्रिया अवधिक म्हटली गेली. वे क्रियाएं आनंद भगवान के चैतन्य विकारों भाव कर्म उत्पन्न नहीं करती. मग ते आनंद भगवंतांना त्या क्रिया चैतन्य विकारामध्ये म्हणजे भाव कर्मामध्ये, तारेंतामध्ये कोणते भाव कर्म आहेत आता? दोन मिनिट. अरियंतामध्ये भावकर्म, कोणते भावकर्म आहे? फक्त आपल्या शुद्ध आत्म्याच भाव करतात ना सर. आनंद भगवंतामध्ये आनंद चतुष्टय हे शुद्ध भावकर्म आहे. पूर्ण शुद्ध नाही, 7 नंबर 4 नंबर पूर्ण शुद्ध, पूर्ण शुद्ध, पूर्ण शुद्ध नाही भावकर्म आहे, भावकर्म आहे, शुद्ध भावकर्म आहे. मग आनंदामध्ये अनंत चतुष्टय रूप जी परिणती आहे ते भावकर्म आहेत. मग ते आनंद भगवानामध्ये चैतन्य विकार भावकर्म उत्पन्न करत नाही. मग आनंद भगवानाला पक्ष चैतन्य विकार भावकर्म उत्पन्न करत नाही. कोण? पूर्वबद्ध कर्म, अवैधिक क्रिया नहीं, क्योंकि निर्मोह शुद्ध आत्म तत्व के रागद्वेष रूप विकार में निर्मोही कर्म का क्षय हो चुका है. हे तो सांगितला. निर्मोह शुद्ध आत्मतत्वाला लक्ष केल्यामुळे रागद्वेष रूपी विकाराला निमित्त होत असा काय मोनी कर्माचा क्षय असल्यामुळे प्रतिज्ञावचन हे तो सांगितलंय. और वे क्रियाओं में रागद्वेष रूप का अभाव होने से नवीन पन के कारण रूप नहीं होती. म्हणून ती त्यांची क्रिया होत असताना सुद्धा रागद्वेष गुणाचा अभाव आहे, म्हणून नवीन कर्म बांधत नाही. परंतु वे पूर्व कर्मों के क्षय में कारणरूप है. ती सर्व क्रिया कशा पूर्वीच्या कर्माच्या क्षयाला कारण आहे. कोणती? अवैधिक क्रिया, अवैधिक क्रिया. क्योंकि जिन कर्मों के उदय से वे क्रियाएं होती है वे कर्म अपना रस देकर खिर जाते हैं. मग ते आल्याने तिथे निघून चालले, तिथे जीवाने लक्ष दिले नाही म्हणून ते कर्म न देते निघून चालले. इस प्रकार मोहनीय कर्म के क्षय से उत्पन्न होने से और कर्म के क्षय से कारणभूत होने से आनंद भगवान की यह अवैधिक क्रिया क्षयी की कहलाती है. क्षयी ज्ञानाच्या ठिकाणी झाल्यामुळे त्या अवैधिक क्रियाला सुद्धा क्षयी की म्हटलं. आणि कर्म उदाहरण निघून जातात, नवीन फळ देत नाही, ती बांधत नाही, म्हणून त्यांना क्षयीच म्हणा. कथनची अवैधिक क्रिया आहे, तर ती अवैधिक क्रिया टाळला. कथनची तेराव्या काळामध्ये जगन्य अंतर्मुख होतं आणि उत्कृष्ट एक पूर्व कोटीला 8 वर्षांनी 6 अंतर्मुक्तम एवढ्या काळापर्यंत त्या अवैधिक क्रिया कथनची बंधाचं कारण आहे. हो, चिंतन करत राहायचं दिवसभर, राताला दिवसभर चिंतन तेच करत.
शुद्धोऽहम् परिपूर्ण स्वरूपम् ज्ञानानंद स्वरूपम् निश्चय अनंत स्वरूपम् निश्चय अनंत चतुष्टय स्वरूपम् नित्य उद्घाटित स्वरूपम् नित्य निरावरण स्वरूपम् निश्चय अनंत चतुष्टय स्वरूपम् निश्चय चतुर आराधना स्वरूपम् ओम विशारद नमो अरिहन्ताय नमो सिद्धाणं नमो ऐर्यं नमो वज्रायाय नमो नमो अरिहन्ताय नमो सिद्धाणं नमो ऐर्यं नमो वज्रायाय नमो नमो अरिहन्ताय नमो सिद्धाणं नमो ऐर्यं नमो वज्रायाय नमो भगवान की तत्व की जय। नमस्ते नमस्ते नमस्ते। जय जिनेन्द्र। जय जिनेन्द्र।